हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत पालक पनीर. आणि पालक पनीर हा माझा तर खूप फेवरेट आहे. मला निश्चितच खात्री आहे की माझ्या सर्व मैत्रिणींचासुद्धा पालक पनीर खूप फेवरेट असेल. आणि त्या पद्धतीनेच आज आपण सर्वात आधी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर पालक छान तोडून घेतला आणि नीट धुवून घेतला 2 पाण्याने. त्यानंतर टोमॅटो घेतले, 2 टोमॅटो घेतले, ते कट केले आणि त्याची प्युरी बनवून घेतली. प्युरी थोडी जाडसर अशीच ठेवलेली आहे. त्यानंतर पालक हा कढईमध्ये पाणी घालून चांगली वाफ आली आणि त्यानंतर शिजू घातला. त्यानंतर ठेचा जो आहे तो मी आधीच करून ठेवलेला होता, लसूण आणि मिरचीचा ठेचा. आता पालकसुद्धा आपला शिजून झालेला आहे. त्यानंतर तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक असा वाटून घेते. पालकाचीसुद्धा छान बारीक अशी प्युरी बनवून घ्यायची आहे. हे बघा, याप्रमाणे पालकाची प्युरी मी आता बनवून घेतलेली आहे. आणि आपलं जे तिन्ही आयटम्स आहेत ते तयार झालेले आहे. टोमॅटोची प्युरी, पालक प्युरी आणि आपला ठेचा जो आहे तो मी रेडी केलेला आहे. आत्ता नंबर आहे तो आपल्या फेवरेट पनीरचा. पनीर छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे, जेणेकरून त्याला जी मार्केटमधून आणल्यानंतर जी काही वेस्टेज असेल ते सर्व त्याच्यामधून निघून जाईल. आणि धुवून झाल्यानंतर मी पनीर छानपणे कट करून घेतलेला आहे. माझा मुलगा तर पनीर हा कच्चा खातो. आणि हे बघा, आपलं जे साहित्य आहे ते रेडी आहे. पनीरसुद्धा कट करून रेडी आहे. आणि आत्ता मी घेतलेली आहे आपली कढई आणि कढईमध्ये 2 पै तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पनीर घालते. की पनीर आधी थोडासा शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. पनीर थोडासा मी तळून घेतला. कच्चं पनीर माझ्या घरी फक्त माझ्या मुलाला सोडलं तर इतर कोणी खात नाही, त्याच्यामुळे पनीर मी भाजीमध्ये नेहमीच तळूनच टाकत असते. तर पनीर पण तळून झालेलं आहे. आणि आता मी कढईमध्ये तेल आणि ठेचा टाकून ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तिखट आणि हळद मसालासुद्धा ॲड केलेला आहे. मसाला आणि ठेचा जो आहे तो छान ब्राऊन असा होऊ द्यायचा आहे आपल्याला. आणि ते सगळं झाल्यानंतर त्यामध्ये आत्ता नंबर आहे तो टोमॅटो प्युरीचा ॲड करण्याचा. आणि आत्ता मी टोमॅटो प्युरी ॲड केलेली आहे. 5 ते 10 मिनटं टोमॅटो प्युरी छान हलवून घ्यायची, छान आपली शिजू द्यायची आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून टोमॅटो प्युरी जी आहे ची कच्ची फ्लेवर आपल्याला येणार नाही. कारण आपण पालक तर आपण शिजवून घेतलेला आहे आणि टोमॅटो आपण कच्चंच प्युरी साठी मिक्सरमधून वाटण काढलेलं आहे. तर टोमॅटो चांगला 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि आत्ता आपण त्यामध्ये टाकलेली आहे पालकाची प्युरी. तर हे बघा, मी त्याच्यामध्ये पनीरसुद्धा ॲड केलेले आहेत आणि आपली जी आहे पालक पनीरची भाजी जी आहे ती आपली रेडी झालेली आहे. चवीनुसार त्याच्यामध्ये मी मीठसुद्धा ॲड केलेलं आहे. तुम्हाला माझी पालक पनीरची भाजी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. जर माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर पदरात घ्या आणि तुमच्या छोट्या बहिणीला नक्कीच सजेस्ट करा. थँक्यू.